परमपूज्य सद्गुरू श्री सिद्धरामेश्वर महाराज यांच्या अध्यात्मज्ञानाचा योगेश्वर या प्रवचन मालिकेतील प्रवचन जागतेच ब्रह्म. आत्मा सदा सुखरूप आहे, त्याला आजारीपण केव्हाच येत नाही. म्हणजे आत्मा सदोदित सुरक्षित, म्हणजे कधीही भंग पावणारा नाही. त्याच्यात पदार्थ जात नाही. कुठलाही पदार्थ दोषधर्मी असतो. पदार्थामध्ये बिघाड आणि वाढ होण्याचा संभव असतो. पदार्थामध्ये झालेला बिघाड म्हणजे बिघडलेलाच पदार्थ, त्याचा तो अनुभव येतो. त्याचा अर्थ आपल्याला बिघाड झाला, आपण बिघडलो अशी समजूत प्राणी म्हणजे जीव करून घेतो. मूळ आत्मा पदार्थ रहित आहे. त्याच्यामध्ये काही बिघडलेले किंवा नासेल असे काहीच नाही. अगदी मळरहित, म्हणजे अंशमात्रही पदार्थ त्याच्यात नाही. म्हणून त्याला निर्मळ असे म्हणतात. मळ नाही म्हणूनच तो अविनाशी आहे. नासणे हा धर्म मळाचा आहे. मळ नासतो आणि नासणारच. निर्मळ आत्मा अविनाशी आहे. तो म्हणजे आत्मा देहेंद्रियामध्ये असला तरी त्याला देहेंद्रियांची बाधा होत नाही. आत्म्याला जन्ममरण नाही. देहयोगे जन्ममरण म्हणतात. आत्मा अविकारी निरअवयव, म्हणजे अधिक अवयव आहे. असा तो आत्मा कोण म्हणशील तर तुझ्या शरीरामध्ये जो शरीराला जाणतो तो. ज्ञान क्षणिक आहे, म्हणजे क्षणिक ज्ञान मनाचे आहे. म्हणणे जाते पण जाणीव राहते. जर तो साक्षीरूप नसता तर घराबाहेर गेलेला परत आपल्या घरी आलाच नसता. इंद्रियांच्या वृत्तीचा नाश होतो, पण ज्ञानस्वरूप मात्र कायम राहते. बाल, तरुण, वृद्ध या अवस्था देहाच्या आहेत, म्हणजे हा पदार्थ धर्म आहे. प्राणायोगे अवस्था येतात, कळतात, पण प्राण म्हातारा किंवा तरुण होत नाही. त्याचा चेतना धर्म सारखाच राहतो. तर प्राणाचाही प्राण जो आत्मा, त्याला अवस्था कशी असणार? अंडज, स्वेदज, जारज, उद्वीज अशा 4 खाणी आहेत. म्हणजे प्राणी निर्माण होण्याचे 4 प्रकार. सर्व प्राण्यांमध्ये प्राण हा आत्म्याच्या सत्तेने राहतो. आत्म्याच्या सत्तेने प्राण वर्ततो तेव्हा त्याला जीव असे म्हणतात. या प्राणाला सुद्धा त्या अवस्था बाधत नाहीत, तर मग आत्म्याला कशा बाधक होणार? हा जीव आपणास संकल्पाने बांधून घेतो. वासनेला बंधन आहे, म्हणजे तुम्हाला काय हवे आहे, जे हवे आहे ते तिथे आहे, तिथे तुम्हाला गेले पाहिजे. जे हवे आहे ते तिथे आहे, ते मिळेपर्यंत थांबले पाहिजे. काही प्रकार असे आहेत, हवे आहे ते मिळाले पण तेथून दुसरीकडे नेता येत नाही. मग हवे आहे त्याच्याकरिता तिथेच राहिले पाहिजे, तरच ते भोगता येते किंवा त्याचा उपयोग करता येतो. ते आपल्याबरोबर आपण जाऊ तिकडे येऊ शकत नाही. आणि त्याची जर आपणाला गरज आहे तर मग आपण त्याच्या सानिध्यातच वस्ती केली पाहिजे. हे झाले वासनेमुळे आत्मबंधन. बंधन नको असेल तर त्याची गरज सोडली पाहिजे, मग त्याचा सहवास सुटला. ही वासना तिथे वास. वास म्हणजे मुक्काम किंवा राहणे. वासना तिथे वास होणारच. वास नाही की सहवास सुटला. म्हणजे सहवास म्हणजे बरोबर राहणे, सोबत राहणे. वासना त्यागाने मोक्ष होतो. वासना ग्रहण हे बंधन. सर्व वासना त्यागाने पुरुषोत्तम स्थिती पावतो. वासना दृढतेने बंधन पावत पावत जीव अधोगतीला जातो. आत्मा सर्व गुणांपासून अलिप्त आहे. जागृतीत आत्मा सविकार आहे असे मानतात, पण तो जर विसरला तर स्वप्न अवस्थेचे ज्ञान त्याला झाले नसते. तो विकारी असता तर कोणत्याही एका स्थितीत राहिला असता. गोड किंवा कडूच खाल्ले असते, म्हणून तसा तो नाही.
अर्थात तो निर्विकार ह्या शरीरात आहे. देहेंद्रियाशिवाय स्वप्नात मनाचा व्यापार चालवितो. ते स्वप्नही गेल्यावर सर्व विकार सोडून गाढ झोपेमध्ये देहरहित एकलाच राहतो. तिकडे कसलेही स्फुरण नाही. तो आत्मा कुठे आहे? सर्व शून्य आहे असे तुम्ही म्हणाल तर तसे नाही. कारण सुखाची झोप लागल्याची साक्ष कोण देतो? किंवा देहाला ठेवलेल्या नावाने हाक मारताच ओ म्हणून जबाब देता आला नसता. झोप जागृती देहालाच आहे, आत्म्याला नाही. तिन्ही अवस्थांचा साक्षी तो शून्य नव्हे, तो परमात्मा आहे. दुसरी शंका घ्याल की सुषुप्तीमध्ये जर तो असतो तर उठल्याबरोबर संसार कसा आठवतो? तर ऐका, संसार हा बुद्धीमध्ये आहे, आत्म्यात नाही. बुद्धी पालटली की संसार मिथ्या झाला. मग बंध नाही, मोक्षही नाही. सर्व संसार म्हणण्यात आहे, म्हणजे मानण्यात. तुमच्या म्हणण्याने संसार तयार झाला आहे. तुम्ही म्हणायचे सोडाल की संसार संपला, मोडला, पार मोडला. वाढवला तर वाढतो, मोडला तर मोडतो. संसाराला आणि परमार्थाला कारण एक मन आहे. झोपताना कपडे काढून झोपता, जागे झालेत की पुन्हा कपडे घालता. गाढ झोपेत सर्व शरीर रहित असते. जागे झालात की सर्व व्यापतो, सर्व आठवतो. अविद्या अहंकार ज्याचा नष्ट झाला त्याला म्हणजे जागृतीतच हे जग जागतेच ब्रह्म आहे. जीव हा नाहीसा होऊन परमात्मा होतो. कोणत्याही तऱ्हेचा हेतू उरला नाही, दृष्टांत उरला नाही. म्हणजे दृष्टांत शब्दाचा अर्थ सत्स्वरूप ज्ञान असे आहे हे दाखविण्याकरिता त्याच्या बरोबरीने कुठलीही वस्तू किंवा पदार्थ दाखविता येत नाही, किंवा कोणताही शब्द त्या स्थितीचे परिपूर्ण वर्णन अथवा अर्थ देऊ शकत नाही. त्याच्या बरोबरीचा उल्लेख देण्याकरिता इतर प्रत्यक्ष रूप किंवा शब्द मिळत नाहीत. त्याला दृष्टांता पलीकडे किंवा दृष्टांत उरला नाही असे म्हणतात. इतर गोष्टी उरल्या नाहीत. सर्व जग एकला परब्रह्म परमात्माच आहे. असे जे आत्मज्ञान झाले तिथे सुखावलेले सुख नांदते, तेव्हा त्या आनंदाला परमानंद प्राप्त होतो. या मायेचे निरसन होऊन असा अनुभव निष्काम भजन जो करील त्याला येईल. म्हणून अविश्रांत भक्ती करावी, म्हणजे न विसरता भक्ती करावी. भगवत भक्तीचा विसर पडता नाही. इतर कोणतीही प्राप्ती म्हणजे दुसरी कसलीही आवड निर्माण होऊन त्या आवडीचे चिंतन जेव्हा जीव करतो त्या काळी भगवत भक्तीचा विसर पडतो. म्हणून साधू संत म्हणतात अविश्रांत भक्ती करावी. द्रव्य पुत्र धन लौकिक म्हणजे लोकेपणा सोडून हरिभजन करतो तेव्हा चित्ताचा मळ निघून जाऊन ते स्वरूप पावते. सप्रेम भक्ती वाढताच वेदोक्ती चरणाजवळ येऊन जडते. वेदोक्त वेदांनी जे काय अतिश्रेष्ठ सांगितले आहे त्याची प्राप्ती होऊन वेद उक्ती त्याच्या मुखातून सहज प्रवाहाने वाहू लागते. म्हणजे मग एकाशिवाय दुसरे नाही असा अनुभव येतो. ही चौथी भक्ती आहे. शूद्रांपासून स्त्री पुरुष ब्राह्मणासहित सर्वांना ही भक्ती मुक्त करते. चित्तवृत्ती जर मलिन असेल तर परमप्रकाश दिसणार नाही. ज्याने भगवत भक्ती निर्विकार बुद्धीने केली त्याला त्या स्वरूपाची प्राप्ती होते. डोळ्याचा पडदा जातोच, सूर्य आणि सर्व पदार्थ एकदमच दिसतात. अहंता सोडून निर्विकल्प झाले की सर्व एकच ब्रह्मरूप दिसते. जनक राजाने पुढे कर्म करावेच लागते असे म्हटले आहे. याविषयी प्रश्न केला. कर्माचे बंधन कसे सुटेल किंवा कर्म करून कर्मदोषांपासून अलिप्त कसे राहता येते ते सांगा असे म्हणाला. कोणत्या कर्माने कर्मे तुटतात सुटतात? कर्म करून कर्म केले नाही
अशी सिद्धी प्राप्त होते. आणि पुरुषोत्तम कसा भेटतो? सनकादिक मुनींनी आपल्या मुलांना का उत्तर दिले नाही हे सांगा. हा प्रश्न कठीण आहे. त्यावेळी अविहोत्र नारायण म्हणाले, कर्म अकर्म विकर्म या बाबी सामान्य नव्हेत. त्याचा विचार करणारे स्मृतिकार थकले. हे सांगता सांगता चांगले चांगले ऋषी मुनी थकले. ऋषी मुनींच्या कोटींच्या कोटी पिढ्या गेल्या. शेवटी अहंभावाने भांडले. कर्माचा विभाग करणे ब्रह्मादिकांना सोपे झाले नाही. कर्म हे वेदांचे मूळ आहे आणि वेद हा प्रत्यक्ष नारायण आहे. हाच प्रश्न आला की ते वेद मौन धरतात. कर्म अकर्म विकर्म तिन्ही एकच आहेत, पण भेद आहेत, म्हणजे भावभेद आहेत. साखर पांढरी, मऊ, गोड असे 3 प्रकार आहेत, तरी साखर एकच आहे. तसेच कर्म एकच असून कर्मठाला निरनिराळे झाले आहेत. व कर्मामध्ये अकर्म आहे, विकर्मामध्ये अकर्म कर्म आहे. अगोदर सुरुवात केली तर कर्म असे म्हणतात, म्हणजे जी सुरुवात झाली. चांगले वाईट होणे, निवडणे ह्याला विकर्म म्हणतात. ज्याच्या योगाने ही चळतात मावळतात ते अकर्म, म्हणजे ते केलेच नाही असे होणे, असे ठसणे. अकर्ता आहे तो ह्याचा कर्ता हे ज्याला कळले तो तत्ववेत्ता आहे. त्याला निष्कर्म सिद्धी प्राप्त झाली. हे राजा, सर्व शरीरामध्ये एकच आत्मा कर्ता व करविता आहे असे तू जाणलेस तर तुला निष्कर्म सिद्धी प्राप्त होईल. कर्माच्या आरंभाला जो करता तोच भोगपणाचा मालक. गुरुकृपेने निष्कर्मता प्राप्त होते. कर्मापासून कर्मे पुष्कळ वाढतात, त्याला विकर्म म्हणतात. गुरुकृपा झाली की सर्व कर्मे कापली जातात. या कर्माचा असा पेच आहे. हा प्रश्न फार मोठा आहे. सनकादिकांनी अज्ञ मुलांना हे ज्ञान ह्या कारणाने सांगितले नाही. ही कर्मे अकर्मे अधिकारी पुरुषाशिवाय सांगू नयेत. परमात्मा सदा निर्विकार असून उपाधिरहित आहे. सदा अविनाशी आणि निर्मळ आहे. तेच तुम्ही आहात हा दृढ निश्चय करा. राजाधिराज सद्गुरुनाथ श्रीकाड सिद्धेश्वराय नमः.